ऑल वेलकम टू ट्राय ऑन टूर 6. तर तुमचा आजच्याही ब्लॉगमध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. तर हा एक बॅकलॉगमधला ब्लॉग आहे जो बोर नाहन आणि माझा हळदी कुंकू होतं त्या दिवशीचा हा आहे. तर मी असं विचार केला गणपती ब्लॉग येण्या अगोदर जे बॅकलॉग ब्लॉग्स आहेत ह्या वेळेत कंप्लीट करून घेते. तर चला आपण कसं डेकोरेशन केलं होतं आणि काय तयारी आधीपासून करून ठेवली होती आणि काय गंमत घडली तेही सगळे ह्या ब्लॉगमध्ये मी तुमच्यासोबत छोटीशी आठवण आमची शेअर करते. आणि हे सगळं डेकोरेशन मी घरच्या घरीच केलेलं आहे. याही वर्षी हळदी कुंकू करण्यासाठी खूप साऱ्या तारखा होत्या आणि खूप दिवससुद्धा होते. त्यामुळे आज करेन उद्या करेन असं म्हणता म्हणता शेवटचा दिवस आलाच आणि त्या दिवशी हळदी कुंकू करण्याची घाई झाली. आणि त्याचप्रमाणे पटापट मी आमंत्रणं केली. ज्या लेडीज अवेलेबल होत्या त्या सगळ्या आल्या आणि मग पटापट मी बोर नाहन आणि हळदी कुंकू माझं उरकून घेतलं होतं. ह्या हळदी कुंकूला काहीतरी स्पेशल आणि इंटरेस्टिंग करायचं ठरलं होतं. तर ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला आयडिया भेटेल की मी सगळ्या लेडीजना कसं एंटर करायला लावलं आणि कसं हळदी कुंकू स्टार्ट केलं होतं. नेहमी चिठ्ठ्या ठेवते की कोणाकोणाला जो नंबर येईल त्याप्रमाणे वाण द्यायचं. तसं काहीतरी नवीन नवीन करायची इच्छा असते. गेम्स ठेवले जातात पण कधी कधी फार गडबड होते. गेल्या वेळी माझी खूप गडबड झाली होती त्यामुळे ह्या वेळी मी सगळं रेडीच ठेवलं होतं. वाण वगैरे सगळं बस देण्याचं काम होतं. त्यामध्ये जर गेम्स आले तर खूप गडबड होऊन जाते आणि सगळ्यांचे टायमिंग्स पण सेम नसतात. तर त्यामुळे बघू शकता आम्ही आधी बोर नाहन आवरून घेतलं. मी ठरवलं होतं बोर नाहन आपण हळदी कुंकू स्टार्ट होण्याच्या 1 तासापूर्वी करूया सो दॅट सगळी मुलं घरी गेली की लेडीजना बोलवूया म्हणजे घाई नाही होणार. पण त्या दिवशी डान्स क्लास होता आणि त्यामुळे सगळी मुलं जी बोर नाहनला इन्व्हाइट केली होती ती बहुतेक डान्स क्लासमध्ये होती. मग ते खूप लेट आले सो आम्ही पटापट बोर नाहन उरकून घेतलं. जिंदगी एक गाणं गा ज्याच्यामध्ये जिंदगी येऊ शकते. कोणतं आहे गाणं? मराठी चालेल, हिंदी चालेल, जिंदगी एक सफर है सुहाना यहाँ कल क्या हो किसने जाना. व्हेरी नाईस. छान. असं हो आकांक्षाचा थँक्यू. ब्लॅक साडी ब्युटीसाठीच मी तुला जर का प्रत्येक वेळेला लावलं तर तू उन्हाळून बसू. एकच दिवस असतो खूप छान. तुझं काय मी बघा तिला सांगूनच ठेवते शांत राहा. दिल एक गाना कोई भी दिल से. हाँ एक सेंटेंस. दिल दिया है जान भी देंगे ऐ वतन तेरे लिए. सैयद के बारे में गाते तो अच्छा लगता. अपने देश के बारे में वही याद आ गया एकदम. ट्विस्ट बोला ना मैंने कुछ अलग किया. हाँ सही है. आप कैसे हो? अरे हम महाकुंभ गए थे ना परसों ही आए. हाँ कैसा है वहाँ पे? बहुत भीड़ है. बहुत भीड़ है ना. अभी तो कुछ स्टैम्पेड हो गया. काफी लोगों की तबीयत भी ठीक नहीं. आग लग गई थी बीच में. तू घे एखादा. बापरे मी घेऊ. तुला तर तुझा असा इन्स्टंट तयार असतो मग घातला मी प्लास्टिक माझ्याकडे.
त्यातलंच घेते एखादं. लग्ना अगोदर अनेक सण पण हळदी कुंकू वाटतं हवं. नंतर अनेक सण पण हळदी कुंकू वाटतं हवं. सती श्रावांमुळेच आशीर्वाद मिळतो. सदा सौभाग्यवती भव. कसं खोलायचं? थांब तुला सांगते. डॅडी त्यांचे केस बघितल्यावर परत वाटतं. मी वाढवते आता परत. का कट केलेस पण? ते खूप हेअरफॉल होत होता. आणि मला अजून एक विचारायचं आहे की पाण्याचं कसं आहे हो? पाणी पाण्यामुळे आहे हेअरफॉल होतं ना. तुला काय अजय तिनेच दिलं बघा. तेरी किंवा तेरे हे एक गाणं म्हणायचं. गाण्यात कुठेही हे आलं पाहिजे. हा चालेल चालेल. शब्द यायला लागली. हो कमी दिवस होते. सगळं उचलून बाकी बेडरूम भरलेले आहेत. पसारा आहे. अरे वा. आता लिस्ट आहे. खेळा तुम्ही दोघं. गेम आहे का? हा गेम आहे. गेम तुझ्यासाठी थांबली. काय आलंय? मी मैं आता ह्याच्यावर कोणत्याही गाण्यामध्ये मी आलं पाहिजे. एक गाणं गायचं. आठवत आहेत पण इथे जे शोभेल असं. मी हे बाळा इकडे. एक मैं और एक तू दोनों मिले इस तरह. हाँ एक मैं और एक तू दोनों मिले इस तरह. और जो तन मन में हो रहा है ये तो होना ही था. अरे वाह व्हेरी नाईस. आता ह्यांना हेल्प करा. काय आता मला तेरे किंवा तेरे. होत नाही त्याच्यासाठी. पण आता तिला लावायलाच लागेल सवय सगळी. आमची ऍटलीस्ट खाली खेळते तरी. खेळायला सोडलं की खेळतो. आजपासून बंद केलं. उखाणं अरे बापरे. आठवते होतं काय. हे मस्त होत आहे. वेगळंच काहीतरी. पुढच्याच प्रिपेअर करू करा. दिलं बघ आता दिलंय ना. माझ्या फ्रेंडला तू दिलं तुझ्या काय ती अगोदरच बघ माझ्या मागून. चालेल ना. माहेर माझं मायाळू सासर माझं हौशी. माहेर माझं मायाळू सासर माझं हौशी. महेश रावांचं नाव घेते जिज्ञासाच्या घरी हळदी कुंकवाच्या दिवशी. हिमालय पर्वतावर बर्फांच्या राशी. हिमालय पर्वतावर बर्फांच्या राशी. अभिजित रावांचं नाव घेते हळदी कुंकवाच्या दिवशी. मैं आता असं एक गाणं म्हणा त्याच्यात मैं येईल. एक लाईन म्हणा. गाणं चटत नाही. अरे वाटवा. यशोदा तेरा कन्हैया पंगत में मेरी पकड़े जो भैया. संग मेरे लड़ता है तंग मुझे करता है. राम जी की कृपा से मैं बची हूँ राम जी की. व्हेरी नाईस. हाय तू आज खाली नाहीच गेलीस? नाही आज बोलणं पण करून घेतलं. सो ब्युटिफुल. मी कल्याणीला फोन केलता. कल्याणी लवकरच येऊ. अगं ते हे हे माझं तुलाच राहू दे. ते ना ते एका मावशीने दिले. चलो मैं आऊँ. हाँ थैंक यू सो मच. थैंक यू. हाँ देखिए हम एक गाना गाइए. हम मैं साथ दूंगी आपको. एक गाना गाइए.
पुरा नाही, एक सेंटेन्स. म्हणून बाय कर दादाला. एक कमरे में बंद हो और चाबी खो जाए. वैसे हिंदी में बहुत कम गाना पता है, सो अच्छा वा. हे नवीन ट्रेडिशन काय. हाँ. सो आई एम फ्रॉम हैदराबाद. You are actually elderly me. तर ह्याच प्रकारे हा ब्लॉग इथेच एंड होतो. हा हळदी कुंकवाचा ब्लॉग होता ह्या वर्षीचा आणि हे काही फोटोज आहेत जे गेल्या वर्षीचे, ते सुद्धा ह्या माध्यमातून मी तुमच्यासोबत शेअर करते. तर असेच छान छान ब्लॉग्स घेऊन मी तर परत येते. तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या, मस्त खा आणि स्वस्त राहा. आणि पुढचे ब्लॉग पाहायला बिलकुल विसरू नका, कारण आता ह्या पुढे आपले खूप छान छान ब्लॉग्स येणार आहेत गणपतीचे. आणि नेहमीप्रमाणे मी ह्यावेळी पण काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करणार आहे. डेकोरेशनच्या पण व्हिडिओज जमतील तशा तुमच्यासोबत शेअर करेन. आणि काय डेकोरेशन असणार आहे त्यासाठी आम्हाला फॅमजॅम टेल्सवर फॉलो करायला विसरू नका इंस्टाग्रामवर. बाय, टेक केअर.